Hello everyone. Today we are going to start our new lesson that is changes around us. In that lesson we are going to discuss about reversible and irreversible changes, physical and chemical changes, and expansion and contraction of things. So for that learning we have to must observe this picture. What we have to see in this picture? That mother is cooking something on the gas. That boy is keeping that ice cake into the fridge, and here that ice candy is melt. We have to know that water is changing that its state. That means water is in the solid form is called as ice. It is in liquid form, it is a regular water that we are drinking. If it is changing into the water vapor, so this is a gaseous state. So only one water is there, but it is changing its appearance. That means it is changes happen around us. म्हणजे बघा, या चित्रामध्ये तुम्हाला ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत. पहिल्यांदा मुलगा जो काही बर्फ आहे तो फ्रीज मध्ये ठेवतोय. त्याच्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये इथं जी काय आईस कँडी आहे ते मेल्ट झालेलं आहे आणि इथं त्याची आई काय करते, पाणी उकळते. म्हणजे याच्यावरून तुम्हाला लक्षात येतं की बाबा पाणी हा एकच घटक आहे, पण त्याच्या स्टेट्स कुठल्या आहेत? सॉलिड स्टेट आहे, इथे लिक्विड स्टेट आहे आणि इथे गॅसियस स्टेट आहे. म्हणजे पाण्यामध्ये किती बदल झाले? तोच सॉलिड आहे, तोच लिक्विड आहे आणि तोच गॅसेस मध्ये कन्वर्ट झाला. सो दीज आर द एक्झाम्पल्स are the example of changes around us. So that changes are sometimes reversible and irreversible, and physical and chemical changes. So what are the reversible changes and irreversible changes that we are going to see? Afterwards, one by one, physical and chemical changes, and last one is that contraction and expansion of the things. So that changes we are going to discuss in detail in this video. So that first point is that is a reversible and irreversible changes. Now you have to observe these pictures. What you have to see? That some of the changes are happen, that some of the reversible changes and some of the irreversible changes. So what is meant by the reversible changes? That we have to see. A change that can be reversed is called as a reversible changes. For example, freezing of water and melting of ice and boiling of water. In that starting point we are looking that one picture. In that mother is there, boy is there, and that one melting candy is kept. So that all are the reversible changes, because once they are changing its state, then again they are coming into the previous state. म्हणजे रिव्हर्सिबल चेंजेस म्हणजे काय की जे काही बर्फ आहे त्याचं जरी पाणी झालं, पाण्याची जरी वाफ झाली म्हणजे गॅसेस मध्ये कन्वर्ट झालं, तर आपल्याला त्या वाफेपासून परत पाणी मिळवता येतं. म्हणजे यासाठी काय करावं लागतं आपल्याला? त्याला जी काय आपण हीट देतोय ती कमी जास्त करावी लागते. जर समजा आपण बर्फाला हीट दिली तर ते लिक्विड मध्ये फॉर्म होत आहे, आणि लिक्विडला परत अजून थंड केलं तर ते बर्फामध्ये कन्वर्ट होऊ शकतं. म्हणजे हे परत लिक्विडला हीट देणं आणि काढून घेणं याच्यावरती डिपेंड आहे की त्याचे चेंजेस काय होतील. म्हणजे ते फिरून परत परत आपल्याला त्याच कंडिशन मध्ये फिरून घेता येऊ शकतो, तो घटक उपलब्ध करून घेता येऊ शकतो.
म्हणजे ही काय झाली, रिव्हर्सिबल चेंज झाली. सो ह्या पहिली जे काही दोन एक्झाम्पल आहेत, हे जे दोन एक्झाम्पल आहेत ते रिव्हर्सिबल चेंजेस आहेत. म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये बघा, मेल्टिंग ऑफ आईस, हा बर्फाचा तुकडा आहे आणि हा काय झालाय, त्याचा लिक्विडमध्ये कन्व्हर्जन झालंय. आणि दुसरा जो आहे तो काय आहे, बॉइलिंग ऑफ वॉटर, म्हणजे पाणी उकळताना जे काय बुडबुडे निघतात त्याचा हा पिक्चर आहे. आणि याच्यावरून आपल्याला जे काही पाणी उकळलं असेल तर ते थंड करून त्याच्यापासून आपल्याला पाण्याची काही वाफ आहे ते थंड करून आपल्याला पाणी मिळवता येऊ शकतं, किंवा पाण्याला थंड केल्यानंतर आपल्याला त्याचा बर्फ करता येऊ शकतं. म्हणजे ह्या दोन्हीच्या रिव्हर्सिबल चेंजेस आहेत. आणि त्याच्या खालची दोन एक्झाम्पल बघा, याच्यामध्ये काय केलेलं आहे, कुकिंग ऑफ फूड हे, आणि हे बर्निंग ऑफ वूड, हे दोन एक्झाम्पल आहेत. आता मग मला तुम्ही सांगा की एकदा जर आपण भाजी कट केली आणि त्याचं आपण जे काही किचनमध्ये ती शिजवली किंवा ती कुक केली, तर त्याच्यापासून परत एकदा आपल्याला जशी तशी भाजी मिळवता येते का? नाही मिळवता येत. किंवा आपण लाकूड जे आहे ते जाळून टाकलं, तर जे काही राख राहिले त्याच्यापासून परत आपल्याला लाकूड तयार करता येतं का? नाही करता येत. मग ह्या ज्या दोन आहेत रिॲक्शन, त्या इरिव्हर्सिबल रिॲक्शन आहेत. इरिव्हर्सिबल रिॲक्शन म्हणजे काय? अ चेंज दॅट कॅन नॉट बी रिव्हर्स्ड इज कॉल्ड ॲज अ इरिव्हर्सिबल रिॲक्शन. म्हणजे फॉर एक्झाम्पल, रायपनिंग ऑफ द फ्रूट, कुकिंग फूड अँड बर्निंग ऑफ द वूड. एखाद्या वेळेस एखादं फळ पिकल्यानंतर परत त्याला कच्चं करता येतं का? नाही करता येत. मग हे काय झाले, इरिव्हर्सिबल, म्हणजे परत कधीच तशी क्रिया घडून येणार नाही अशी रिॲक्शन. सीताफळ आहे, पिकलं म्हणून आपल्याला जर समजा वाटलं की नाही आपल्याला हे कच्चंच पाहिजे होतं, मग पिकवून खाल्लं असतं, करता येतं का तसं? नाही करता येत. मग ही जी काय आहे ते इरिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. म्हणजे फळ पिकणे, त्याच्यानंतर आपण एखादा किचनमध्ये जे काही पदार्थ तयार करतो त्या पदार्थापासून परत आपल्याला त्याच्या बहुरूपात आणता येत नाही, म्हणजे कुकिंग ऑफ फूड. त्याच्यानंतर बर्निंग ऑफ वूड, म्हणजे एकदा जर लाकूड झालं तर ते परत त्याला लाकडामध्ये कन्वर्ट करता येत नाही. ही जी एक्झाम्पल आहे ती इरिव्हर्सिबल चेंजेस आहेत. ह्या फिजिकल आणि केमिकल चेंजेस ह्या ज्या काय आहेत त्या इरिव्हर्सिबल आणि रिव्हर्सिबल चेंजेसपेक्षा जराशा वेगळ्या असतात. आता फिजिकल आणि केमिकल चेंजेस कशा प्रकारे असतात ते आपण डिस्कस करू. सो दॅट नेक्स्ट पॉइंट इज दॅट फिजिकल and chemical changes. Now see, here are the four pictures are given to you, that cutting of apple, then breaking of the glass, and another two, that frying an egg and rusting of iron. So that four images are given to you, and by that you have to observe and make a conclusion. So what is meant by the physical change? A change in which no new substance is formed, that is called as a physical change. म्हणजे एखादा चेंज की ज्याच्यापासून आपल्याला नवीन पदार्थ मिळवता येत नाही, ते झाले फिजिकल चेंज. फॉर एक्झाम्पल, कटिंग ऑफ ॲपल. एकदा ॲपल जर कट केलं तर त्याच्यापासून दुसरं काही कोणतं फळ तयार होतं का? नाही, तो हा ॲपलचाच भाग झाला. असं झालंय का बाबा, ॲपल कट केलं आणि त्याचं सफरचंदाच्या ऐवजी त्याचा चिक्कू तयार झालाय? नाही होत. किंवा एखादं दुसरं फळ कट केलंय आपण, काकडी कट केली आणि त्याचं गाजर झालंय, असं कट झालंय का? नाही. तर ही जी काय आहे, जर समजा गाजर कट केलं तर त्याचं गाजरच होणार आहे, त्याच्यानंतर काकडी कट केली तर ती काकडीच राहणार आहे, ॲपल कट केलं तर ॲपलच राहणार आहे. मग हे जे आहे त्याला फिजिकल चेंज असं म्हणतात. फक्त त्याचा स्वरूप बदलायचं, त्याला म्हणायचं फिजिकल चेंज. मग फॉर एक्झाम्पल, कटिंग ऑफ फ्रूट हे एक एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर आपण क्राफ्ट तयार करतो पहा, वेगवेगळ्या प्रकारच्या कागदापासून आपण वेगवेगळे असे क्राफ्ट तयार करतो, नाव तयार करतो, विमान तयार करतो, किंवा फ्लावर्स तयार करतो क्राफ्ट आणि कटिंगच्या माध्यमातून. मग जर समजा कटिंग करून तुम्ही फ्लावर तयार केलं, तर कागद जो आहे
तो कागद जसाचा तसा राहणार आहे, फक्त त्याचं काय आहे, कागदाचं स्वरूप बदललं, त्याला वेगवेगळ्या छोट्या आकारामध्ये कट केलं, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झाला का, नाही. मग ही काय आहे, एक फिजिकल चेंज आहे. ब्रेकिंग ऑफ द ग्लास. इथं दुसऱ्या पिक्चरमध्ये इथं बघा, जो काही बल्ब आहे त्याची काच फुटली, काच फुटली म्हणजे ती काच फुटली तर ती काचच राहणार आहे, त्याचं स्वरूप बदलणार आहे का, नाही बदलणार. मग ही जे आहे याला म्हणायचं फिजिकल चेंज. अ चेंज इन विच नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म्ड इज कॉल्ड एज अ फिजिकल चेंज. I think that you understand better. Now the next, that is a change in which a new substance is formed is called as a chemical change. पण केमिकल चेंज म्हणजे काय, की जर समजा एखाद्या वेळेस ते जो काही पदार्थ आहे त्याच्यावरती काहीतरी प्रक्रिया केल्यानंतर तर त्याच्यामध्ये चेंज होतो आणि तो परत मूळ रूपामध्ये कधी येत नाही, तर त्याला काय म्हणायचं, केमिकल चेंज. अ चेंज इन विच अ न्यू सबस्टन्स इज फॉर्म्ड इज कॉल्ड एज अ केमिकल चेंज. फॉर एक्झाम्पल फ्राईंग ऑफ एग. एखाद्या वेळेस आपण अंड उकडतो आणि ते उकडल्यानंतर जे काही चेंज झाला आहे तो परत अंड्यामध्ये रूपांतर होतोय का, नाही होत. म्हणजे हा झाला केमिकल चेंज, त्याच्यामध्ये काहीतरी रिॲक्शन झाले आणि त्याला काय म्हणायचं मग, केमिकल चेंज. किंवा आपण सकाळी जे काही भाजी तयार केलेली असेल तो आपण संध्याकाळी शक्यतो खात नाही, तर का खात नाही, तर एखाद्या वेळेस आपण म्हणतो ती खराब झाली असेल भाजी, म्हणजे ती भाजी खराब झाली, ही तुमच्या डोळ्यात एकच तीच भाजी आहे, सकाळी जी भाजी होती तीच संध्याकाळी भाजी, पण दिवसभराच्या वातावरणाचा परिणाम त्याच्यावरती झाला आणि ते काय झालं, स्पॉइल झालं. स्पॉइल ऑफ फूड म्हणजे ते खराब झालं. ही काय झालं, एक केमिकल चेंज. आता खराब झालेली भाजी जी आहे त्याच्यावर काही जरी केलं तर तुम्हाला ती पहिल्यासारखी भाजी तयार करता येईल का, नाही, ती आपल्याला टाकूनच द्यावी लागेल. किंवा आता दूध आहे पहा, दूध एखाद्या वेळेस उकळलं की कधी कधी त्याच्यामधल्या काही इम्प्युरिटीज असतात, त्याच्यामुळं दूध खराब होऊन जातं. मग आता दूध एकदा खराब झालं तर त्याला पहिल्यासारखं दुधामध्ये कन्वर्ट करता येतं का, नाही करता येत. मग ही जी आहे ह्याला म्हणायचं केमिकल चेंज. म्हणजे दुधाचं दही झालं तयार, तर दह्याचं परत दूध तयार होतं का, नाही तयार होत. मग ह्याला काय म्हणायचं, केमिकल चेंज. आणि त्याच्या पुढं हे, आता तुम्हाला हे जे काही लोखंड दिसतंय ते गंजलेलं दिसतंय. आता हे केव्हा गंजतं, ज्यावेळेस लोखंड पाणी आणि हवेच्या संपर्कामध्ये येतं, किंवा जर समजा हवेमध्ये जर आर्द्रता जास्त असेल म्हणजे बाष्प जास्त असेल तर काय होतं, हे जे आहे ते गंजतं. आणि एकदा जर गंजलं तर ते परत लोखंडासारखं आपल्याला म्हणजे तयार करता येत नाही. त्याच्यावर एकदा प्रक्रिया झाली की परत त्याला मूळ रूपात आणता येत नाही. मग रस्टिंग ऑफ आयर्न हे सुद्धा काय एक एक्झाम्पल आहे, केमिकल चेंजचे एक्झाम्पल आहे. तर याच्यासारखी भरपूर एक्झाम्पल तुम्हाला घेता येऊ शकतात. केमिकल चेंज म्हणजे काय, की अ चेंज इन विच अ न्यू सबस्टन्स इज फॉर्म्ड is called as a chemical change. Frying an egg, spoilage of food, rusting of iron, spoiling of milk. So that like are the examples of the chemical change. Then last point is that expansion and contraction. Expansion and contraction of the things. Expand means what? Expand means that become a larger, and contract means what? Contract means become a smaller. आता एक्सपांड होणे म्हणजे काय, की पहिल्यापेक्षा त्यांना आकार मोठा घेणे. आणि कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, की तो पहिल्यापेक्षा लहान होणे. फॉर एक्झाम्पल सायकलची ट्यूब आहे, त्याच्यामध्ये हवा भरली, हवा भरल्यानंतर ती मोठी होते ना, मग ते काय झालं, त्याला म्हणायचं एक्सपांड होणे. त्याच्यातली हवा काढून घेतली
ती पहिल्यापेक्षा लहान होऊन जाईल, त्याला म्हणायचं कॉन्ट्रॅक्शन. सो द मेनी मटेरियल्स एक्सपांड ऑन हीटिंग अँड कॉन्ट्रॅक्ट ऑन कूलिंग. So generally solids expand or contract the least while the gases are expand or contract the most. म्हणजे जनरली जर समजा एखाद्या गोष्टीला जर समजा तुम्ही हीट दिली तर ते काय होतं, एक्सपांड होतं. आणि जर समजा त्याची तुम्ही हीट काढून घेतली तर ते काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं. जनरली जे काही सॉलिड थिंग्स असतात त्या कमी प्रमाणात प्रसरण पावतात, म्हणजे एक्सपांड होतात. आणि कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, आकुंचन पावणे, म्हणजे लहानमध्ये तयार होणे. तर लहान तयार होत असतात, म्हणजे कमी प्रमाणात असतात. पण हे जर समजा गॅसेस स्टेटमध्ये जर बघायला केलं तर हे मोस्ट ऑफ द गॅसेसमध्ये हे आढळून येतं. हीट दिले की ते एक्सपांड होतात आणि हीट काढून घेतलं की काय होतात, ते कॉन्ट्रॅक्ट होतात. म्हणून बघा तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गाडीच्या टायर्स कसे होतात, बस्ट होतात. किंवा लोडचा ट्रक आहे आणि खूप अंतर जर कापून गेला तर टायर गरम होतात आणि फुटतात म्हणतात. मग टायर गरम झाला म्हणजे काय झालं की त्याच्या आतली जी काही हवा आहे ती पहिल्यापेक्षा जास्त झाली. मग जास्त झाल्यानंतर काय होणार आहे, त्याला कुठंतरी स्पेस पाहिजे की आपल्याला जेवढी जागा आहे तेवढी मिळवण्यासाठी. मग ते काय करणार, तो टायर जिथं कमकुवत आहे तिथं फुटणार. मग हे काय झालं, एक्सपांड झाला, म्हणजे गॅसेस स्टेटमध्ये हे जास्त आढळून येतं. आणि जे काही सॉलिडमध्ये आहे ते होत असतं पण त्याचं प्रमाण कसं असतं, कमी असतं. तर तुम्हाला जर समजा ह्याचा एक्सपेरिमेंट करायचा असेल तर एखादी आपली जी काही आपली स्टीलची स्केल आहे तिला जर समजा एखाद्या साईडला मेणबत्तीनं किंवा कोणत्याही एखाद्या हिटिंग ऑब्जेक्टनं म्हणजे गरम जर केलं तर ती जी आहे पट्टी ती पहिल्यापेक्षा जास्त लांबलेली बघायला मिळेल तुम्हाला. मग हे जे काय आहे, हा जो काय बदल आहे काही मिलीमीटरमध्ये असतो, त्यामुळे तुम्हाला तो जास्त बदल जो झालेला आहे तो आढळून येणार नाही. पण ह्याच्यामध्ये जो काय फरक आहे तो घडून ऑलरेडी येतो. मग साधारणतः जर समजा बघा एखाद्या रानामध्ये आपण ज्या काही वस्तू वापरतो किंवा ज्या काही ॲग्रिकल्चर टूल्स आहेत, मग शॉवेल्स, spade, pickaxe that have a ring in which that wooden handle is fixed, and as the handle is quickly thicker than the ring is heated and which is get expanded afterwards, and before that fixing the handle, that upon the cooling the ring contracts and creating a tight fit or handle. And the metal bridge of the railway, that second example, that metal bridge of the railway tracks have a smaller gaps between the metal parts which allow the expansion during the hot weather and prevent the damage to the structure. आता इथं मी दोन एक्झाम्पल सांगितले पहा की जर समजा एखादा ॲग्रिकल्चर टूल्स आहे आता म्हटल्याप्रमाणे की कुऱ्हाड आहे, त्याच्यानंतर खोऱ्या आहे, टिकावा आहे, कुदळ आहे, ह्याला जर दांडा बसवायचा असेल तर जे काही खोऱ्या आहे, नुसता खोऱ्या जर घेतला त्याची जी काही रिंग आहे ती जर समजा तुम्ही आपण गरम केली तर ती काय होते, प्रसरण पावते. मग त्याच्यामध्ये जर समजा आपण वुडन जो काही त्याचा दांडा बसवलेला आहे तो जर त्याच्यामध्ये सोडला तर शेवटच्या टोकाला जिथं आपण खोऱ्या अडकवतोय तिथं थोड्या वेळानं काय होणार की ते जे काय आहे खोऱ्याची रिंग जी काय आहे ती एक्सपांड झालेली काय होणार, कॉन्ट्रॅक्ट होणार. आणि कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे काय होणार, ते जे काय आहे दांडा जो बसवलेला आहे तो एकदम त्या खोऱ्याला कसं बसणार, फिट्ट बसणार एकदम. आणि त्याच्यामुळं मग तो रानामध्ये सहजासहजी कुठल्याही गोष्टीमध्ये वापरताना तो हलणार नाही किंवा
त्याचा आपल्याला काही तो त्रास होणार नाही. तर याच्यासारखं जे काही रेल्वे रूळ असतात, जिथं जॉईंट दिलेला असतो बघा, तिथं नेहमी गॅप ठेवलेला असतो. का? की थंडीच्या दिवसामध्ये हे जे काय आहे लोखंड जे आहे रेल्वे रुळाला वापरलेलं, ते काय होतं, आकुंचन पावतं म्हणजे कॉन्टॅक्ट होतं, आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ते एक्सपॅन्ड होतं. मग जर समजा थंडीच्या दिवसामध्ये ते कॉन्टॅक्ट झालं, थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही त्या रेल्वे रुळाचं काम केलं आणि तो फेसोफेस जर बसवले आणि आवळून टाकले आणि उन्हाळ्याचे दिवस चालू झाले, तर काय होऊ शकतं, तर ते एक्सपांड होणार. आणि एक्सपांड झाल्यानंतर काय होणार, एक्सपांड झाल्यानंतर त्याला काय होतं, जागा जास्त लागते. म्हणून जे काय रेल्वे रूळ तयार केलेला आहे तो सरळ जो असेल तर तो काय होऊ शकतो, मग त्याला जागा जास्त लागल्यामुळे तो मग आपली जागा सोडणार आणि तो काय होणार, रेल्वे रूळ जागोजा काय होणार, बेंड होणार. मग रेल्वे रूळ जर समजा बेंड झाला तर काय होऊ शकतो, अपघात होऊ शकतो. दुसरं एक्झाम्पल, आपल्या दारामध्ये जे काही विजेचे खांब आहेत पहा, लाईटचे पोल आहेत, तर ह्या पोलमधल्या ज्या काही सध्या तारा ज्या दिसतात तुम्हाला, जर समजा तुम्ही थंडीच्या दिवसात बघितलं तर ह्या थंडीच्या दिवसात ज्या काही तारा असतात त्या जरासं तुम्हाला टाईट वाटतात. त्या दोन्ही पोलमधल्या जे काही पोलमधल्या ज्या तारा आहेत जराशा टाईट वाटतात. आणि त्याच तुम्ही जर उन्हाळ्याच्या दिवसात जर ऑब्झर्व केल्या तर त्या जराशा लोंबकळलेल्या अवस्थेत तुम्हाला दिसतात. तारा त्याच आहेत पण त्या लोंबकळलेल्या अवस्थेत दिसतात. का बरं असं होत असेल? का तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तापमान जास्त असतं आणि ते ताराला जे काही वापरलेलं ॲल्युमिनियम आहे ते काय होणार आहे, एक्सपांड होणार आहे. आणि एक्सपांड झाल्यामुळे काय होतं, मग परत त्या लोंबकळल्या असल्यासारखं आपल्याला दिसतात. म्हणून मग जे काही रेल्वे रूळ वगैरे तयार करत आहेत, तर रेल्वे रुळामध्ये काय करतात, तयार केल्यानंतर जिथं जॉईंट आहे तिथं काय करतात, असा गॅप ठेवतात. आणि हे जी रिंग बसवलेलं आहे बघा इथं, ह्या ॲग्रिकल्चर टूल आहे, कुदळलेला आहे, तर ह्या कुदळीला सुद्धा बसवताना काय करतात, ही जी रिंग आहे ह्या रिंगला पहिल्यांदा काय करायचं, हीट देऊन एक्सपांड करायचं आणि परत हा मग जो काही दांडा त्याच्यामध्ये अडकवला की थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर काय होतं, मग हे एकदम टाईट होतं. त्याच्यामुळे मग ते काय होतं, त्याची जागा सोडत नाही आणि त्याच्यामुळं मग काही डॅमेज होण्यापासून आपण वाचू शकतो. सो लाईक दॅट कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्शन occur. That contraction and relaxation. Relaxation means getting expand. एक्सपांड म्हणजे होणे म्हणजे काय की पहिल्यापेक्षा ते जास्त मोठं होणे, आणि कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, पहिल्यापेक्षा आकुंचन पावणे. तर हा त्याच्यामधला फरक झाला. सो आय आय थिंक दॅट you are understanding that all lesson. So you have to take it to screenshot because that four definitions are so much important. That a reversible change, a change that can be reversed in, is called a reversible change. A reversible change. That second definition is here. A change that cannot be reversed is called as a irreversible change. Then physical change. A change in which no substance is formed is called as a physical change. And the chemical change, a change in which a new substance is formed, is called as a chemical change. I think that in whole topic that four definitions are so much important along with its examples. So that much only in this lesson. So about the next part of the new lesson, we are going to start into the new video. Up to that, stay home, stay safe, and thank you very much for your watching.